पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ओवे कॅम्पात भीषण पाणी टंचाई जाणवते। आपण याच ओवे कॅम्पात आहोत। आपण माझ्या मागे बघतोय या ठिकाणी ड्रम जे आहेत ते पाण्याने भरून ठेवलेले पाहायला भेटतात। 5 ते 6 दिवसांनी जे आहे यांना पनवेल महानगरपालिकेकडून पाण्याचा पुरवठा होतो आणि त्याचबरोबर सिडको देखील या ठिकाणी पाणी पुरवठा करत असते। परंतु उन्हाळा देखील चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या ठिकाणी मोठी पाणी टंचाई जी आहे ती नागरिकांना जाणवत आहे। पनवेल महानगरपालिका जी आहे ती स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाते, तरी देखील या ओवे कॅम्पवासियांना पाण्याचा सामना जो आहे तो करावा लागतोय। आपल्या बरोबर महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, काय सांगाल, पाणी पुरवठा कशा पद्धतीने या ठिकाणी होतो, काय पाण्याची नेमकी समस्या आहे? आणि आता आम्ही 5 माणसं घरात येऊ, एक माणूस घरात ठेवावा लागते। तर त्या विहिरीवर पाणी अजिबात तर नाहीच, कधी भेटलं तर भेटतं, नाही तर त्या खालीच होतं, ते भाडुत्री लोक भरून टाकतात। आणि मग आम्हाला या असे हे टँकर येतो 8 दिवसातून एकदा, तर मग ते पण पाणी पुरत नाही आणि नळाचं 4-5 दिवसातून एकदा येतं। नक्कीच आणखीन महिला आहेत। मॅडम, काय सांगाल, पाणी टंचाई आहे या ठिकाणी, तुम्ही काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? अनेक आंदोलनं देखील करण्यात आलेली आहेत, काय प्रतिक्रिया व्यक्त कराल? माझी इच्छा एकच आहे की रोज पाणी यावं आमच्या गावाला आणि रस्ता तेवढा सुधारून पाणी रोज यावं, बस, बाकी काहीच नाही। आता सध्या पाणी कधी येतंय, कशा पद्धतीने पुरवठा होतोय? पाणी 8 दिवस टँकर आला तर 8 दिवस पुरवायला लागतं आम्हाला पाणी, म्हणजे वापरायचं आहे। पिण्याचं पाणी तर आम्हाला 4 ते 8 दिवसातनं पाणी येतं पिण्याचं। मग आमची इच्छा एकच आहे की रोज पाणी आलं पाहिजे आम्हाला, एवढी। नक्कीच आणखीन महिला आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, काय सांगाल, पाणी पुरवठा कशा पद्धतीने होतोय? आणि आता तुम्ही जसं म्हणला होत्या थोड्या वेळापूर्वी की या ठिकाणी टँकर तो माहिती देखील पडत नाही, काय सांगाल? बरोबर आहे। आता तुम्ही याला समोर दिसतायच रिकामी ड्रम वगैरे आहेत। आमची एकच इच्छा आहे, तुम्ही असे न्यूज वाले आलात, फक्त न्यूज टाकू नका, आमच्या गावचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा। फक्त न्यूज टाकून तुम्ही जाऊ नका। न्यूज आम्ही बघतो, मागे पण एक न्यूज वाले आले होते, त्यांनी असं ड्रम वगैरे दाखवली, एका बाईचा इंटरव्ह्यू घेतला। तसा इंटरव्ह्यू फक्त घेऊ नका, तुम्ही पाण्याचा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासारखं काहीतरी करा। तुम्ही प्रशासनाकडे काही मागणी करणार आहात का? याआधी आंदोलनं पण केलेली आहेत, त्याचा काय? आमच्याकडे पालिका आहे, महानगरपालिका आहे, रस्ते, लाईट, पाणी ह्या सुविधा करा। आमची घरपट्टी तुम्हाला वर्षाला आम्ही भरतो, घरपट्टी नाही भरली तर तुम्ही ऍक्शन घेता, मग आम्ही काय ऍक्शन घेऊ नये पाण्यासाठी किंवा रस्त्यांसाठी? एवढा सगळा पाठपुरावा करून देखील पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही, तर तुम्ही महिला काही याविषयी या विरोधात काही आंदोलन उभारणार आहात किंवा काय पुढचं पाऊल असणार आहे? नेऊ शकतो पालिकेकडे, का नाही येऊ शकत? नाही, नेऊ शकतो, पण आम्हाला एक आश्वासन आहे बाबा, चला रस्ते आमचे खड्डे ते म्हणजे गटारे वगैरे होत आहेत, रस्ते होत आहेत, तसे पाण्याचे पण होईल, असे एक आम्हाला आशा आहे। अजून नक्कीच पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर पालिकेवर असेल, सिडकोवरती असेल, आंदोलन करणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्या त्या महिलांनी व्यक्त केलेल्या आहेत। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।